सर गुड इव्हनिंग गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल. कशा सगळे मजेत ना? आशा करतो तुम्ही सगळे मजेत असाल. मी खूप मजेत आहे. लास्ट व्हिडिओ तुम्ही बघितला, आपण आलोय कुठं पोहोचलोय तर घृष्णेश्वरला पोहोचलोय. 12व्या ज्योतिर्लिंगाला पोहोचलो आणि माझं पर्सनली 5वं ज्योतिर्लिंग आहे. आणि ऑलमोस्ट काहीतरी 2:45-2:30 वाजता पोहोचलो होतो आपण. आता 3:30 वाजायला आलेत आणि आम्ही निघलोय दर्शनासाठी. जाऊया आता, बघूया तिथं कसं काय आपल्याला शूट करून देतात नाही देतात. ड्रोन पण सोबत घेऊन चाललोय. बघूया जे काय असेल ते आता तुम्हाला पुढेच समजेल. जाऊया, गाडी घेऊन जाऊ. तिथं पार्किंग वगैरे आहे, पार्किंगला गाडी लावू, त्याच्यानंतर आतमध्ये जाऊ दर्शन करायला. गाडी लावले पार्किंगला आणि आम्ही आता चाललोय मंदिराच्या दिशेने. ही कमानी आहे मंदिराची. बाईक पार्क केली, त्याची पावती भेटले 10 रुपये पार्किंग. तर चाललोय आतमध्ये. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग 12 ज्योतिर्लिंगांपैकी 12वे ज्योतिर्लिंग हे घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग आहे. महाराष्ट्राच्या पवित्र भूमीत वेरूळ येथे वसलेले आहे 12वे ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर. ही कथा आहे अखंड श्रद्धेची घृष्मा नावाच्या भक्तिमय स्त्रीची. दररोज ती 101 शिवलिंगांची पूजा करायची आणि पूर्ण विश्वासाने त्यांचे विसर्जन करायचे. पण नियतीने तिची कठीण परीक्षा घेतली. तिच्या लेकराचं अपहरण झालं, तरीही तिची श्रद्धा डगमगली नाही आणि तिच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान शिव स्वतः प्रकट झाले. तेव्हापासून ह्या पवित्र स्थळी शिव स्वरूपात वास करतो घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग. जिथे श्रद्धा असते तिथेच चमत्कार घडतो. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज आहे आपला दुसरा दिवस घृष्णेश्वरमध्ये आणि काल आम्ही आलो, फ्रेश झालो, त्यानंतर आम्ही लगेच दर्शनाला गेलो. खूप चांगले दर्शन झाले. इनफॅक्ट फटाफट दर्शन झाले, अर्धा तास पण नाही लागला आम्हाला दर्शनाला. मग आता दर्शन करायला जाताना एक तुम्हाला सांगतो, काल तर रश नव्हता एवढा, मंडे असून पण एवढा रश नव्हता. आमचा टायमिंग माईट बी चांगला असेल यायचं. आणि तिकडे मेल्सला शर्ट काढायलाच लागतो, बनियन वगैरे इनरमध्ये काही नाही आपण घालू शकत. वरती मतलब कमरेच्या वरती आपल्याला क्लोथ्स काढायचे आहेत आणि विदाउट क्लोथ्स जायचं आहे. आणि तिकडे बेसिकली आतमध्ये शूट नाही करू शकत. मग बाहेरनं जेवढं करता आलं तेवढं मी केलं. तर आज आहे आपला सेकंड डे आणि आता आपण रेडी झालोय. वाजलेत किती, तर वाजलेत 9 वाजायला आलेत आणि आम्हाला 9 वाजता निघायचं होतं. तर आम्ही टाईममध्ये आहोत. बघूया आता सिद्धार्थ आणि ज्योती रेडी झालेत का. ते रेडी झालेले असतील तर आपण चेकआउट करणार आहोत तिकडनं आणि जाणार आहोत एलोरा केव्सला. लेणी आहे तिकडे, त्या बघायला जाणार आहोत कशा आहेत काय आहेत. तिकडे मी विचारलं
4 किलोमीटरच्या परिसरात त्या पसरलेल्या आहेत लेणी आणि ट्रेक वगैरे नाही आहे. बघूया आता जेवढं विचारलं जेवढं सांगितलं तेवढं मी तुम्हाला सांगतो. बाकी पुढचं आता आपण जाऊ तेव्हा तर बघूच, तिथं आपण कॅमेरा ऑपरेट करू शकतो माईट बी, किंवा तिकडे काय रेस्ट्रिक्शन असते आपल्याला माहीत नाही. बघूया, जाऊया गाडीत पहिलं सामान पॅक करूया आणि मग निघूया इकडनं. एलोरा केव्ह झाले की मग आपण रिटर्निंग जर्नी आपली चालू करू. तर निघलो आम्ही, गाडीला कोल्ड स्टार्ट करून ठेवलं होतं, सामान सगळं लोड केलं आहे आणि जगद्गुरू आश्रममध्ये, हे बघा जगद्गुरू भक्ती निवासमध्ये राहिलो होतो आम्ही. सामान सगळं केलं आहे गाडीवर लोड. आता आपण चाललो आहे एलोरा केव्हजला. एलोरा केव्ह जवळच आहे, जास्ती लांब नाही आहे आणि चेकआउटच केलं. आणि आम्ही तिथे सामान ठेवणार होतो ऑलरेडी बोलतोय रिसेप्शनला ठेवणार होतो. पण बोललो कशाला, सिद्धार्थ बोलला डायरेक्टच वाइंड अप करून निघून जाऊ. तर आता इकडनं आहे कुठंतरी एल्लोरा केव्स पुढे. हे काय, हा एक स्मारक आहे, शहाजी राजे भोसले स्मारक. तिथे आतमध्ये त्यांचं ती समाधी पण आहे. समाधी आहे आतमध्ये. अजंता आणि एल्लोरा इकडेच आहेत का दोन्ही? साईडला घ्या. अभि बंद आहे म्हणतात मंगळवार म्हणून. काढ दादा, किती लांब आहे इकडनं? 110 किलोमीटर. अजंता का? आणि एल्लोरा जवळ आहे ना? एल्लोरा बंद आहे म्हणतो ना. आमचं काल दर्शन झालंय रे, आज ते बघायचे होते लेणी. हा मुक्कामी होतो. हा इथे होतो, जगद्गुरूला होतो. जगद्गुरू भक्त निवास आहे ना, तिथे होतो. मग आता काय करतो, चल सिन्नरला जाऊ. मग सिन्नरला एक मंदिर आहे चांगलं, असंच आहे, चांगलं टेम्पल आहे, फेमस टेम्पल आहे. पुढे जाऊन नाश्ता करायला थांबूया आणि तिथं डिसाईड करूया. हा चल दादा, थँक्यू. हा बरं झालं भेटलं यार, नाही तर आम्ही गेलो असतो. आता तुम्हाला समजलं असेल काय झालं काय नाही झालं. एल्लोरा केव्ज आज आहे बंद. अजंता मंडेला बंद असतात, एल्लोरा ट्यूजडेला. अजंता आहे इकडनं 110 किलोमीटर आणि एल्लोरा केव्ज आहेत इथेच आहेत. आता तो काय म्हणतो की असं ना तसं दोन्ही सेमच आहेत. आता बघूया, सिन्नरला एक टेम्पल आहे, तो जर ऑन द वे पडत असेल ना तर तो करू, नाहीतर मग रिटर्न जर्नी चालू करू. आता आम्ही तर नाश्त्याला कुठेतरी थांबू, ब्रेकफास्ट करून घेऊ पहिलं, तर मग काहीतरी बघू ठरवू. तर आता आपण मंदिरापासून ह्या साईडला आलो आहे, म्हणजे घराच्या साईडला नाही, थोडंसं या साईडला. आता हा रूट कुठला आहे तुम्हाला माहीत नाही. इथे हा रेस्टॉरंट थोडी गर्दी दिसली म्हणून थांबलो आहे. इथं काहीतरी खाऊया. काल आम्ही जेवलो पण नाही आहे रात्री, जे झोपलो ते आता सकाळी उठलो डायरेक्ट. तर इथे नाश्ता करूया. आणि आमचं असं ठरतं आहे की आम्ही रिटर्निंगला सिन्नरला जो गोंडेश्वर टेम्पल आहे ना, तो आम्ही बघून जाणार पुढे. गोंडेश्वर टेम्पल तो पण एक चांगला फेमस टेम्पल आहे, तर आम्ही तो बघून जाऊ. तर ब्रेकफास्ट झाला आहे आपला आणि आता निघाला आम्ही. मॅप लावला आहे कोंडेश्वर टेम्पलचा, 139 किलोमीटर्स कोंडेश्वर टेम्पलसाठी. तर जाऊया, मस्त राईड करूया. जास्ती रोड दाखवणार नाही, कारण की आलो ज्या रोडनी त्याच रोडने आपल्याला जायचं आहे. तो जास्ती काय मी दाखवत नाही म्हणणार. डायरेक्ट मध्ये तुम्हाला थोडेसे व्हिडिओ टाकेल मी, मध्ये थोडे शॉट टाकेल. आणि जर ड्रोन उडवला तर ड्रोन शॉट वगैरे तुम्हाला बघायला भेटेल. ओके, टेम्पल क्रॉस करतोय आपण, कृष्णेश्वर मंदिर क्रॉस करतोय. बोला शंकर भगवान की जय, गणपती बाप्पा मोरया, श्री स्वामी समर्थ. राईड चांगले असू दे, जसं आलो तसंच आम्हाला रिटर्न व्यवस्थित सुखरूप घरी पोहोचू दे देवा. जय श्री महाकाल. तर आता आपण इथं वैदापूर फाट्यावर येऊन थांबलो आहे. इथनं वैदापूर पुढे आहे, सिद्धार्थ पाटे राहिला आहे म्हणून त्यासाठी थांबलो आहे. त्याला लोकेशन पाठवलं आहे मी, येतो आहे तो. 139 किलोमीटर्सवरती आपण स्टार्ट केलं होतं. आता 83 किलोमीटर्स, 1909
99 89 57 किलोमीटर अराउंड आपण चाललो आणि पहिला हॉल्ट घेतला आहे सिद्धार्थ पाटील राहिला. हे असेच आहेत सगळे एरिया पूर्ण. आता येतानाचा रूट थोडा वेगळा आहे. रोड चांगले होते. आता हा रोड बघूया किती चांगला आहे. तर आत्ताचे तुम्हाला ड्रोन शॉट कसे वाटले ते नक्की सांगा. मला आता म्हणजे आपण आता मी खूप सारे इन्फ्लुएन्सर्सला वगैरे बघतो, खूप चांगले चांगले ड्रोन शॉट ते काढतो. त्याच्यामध्ये हा एक माझा ड्रोन शॉट होता की मला असं काढायचं आहे. मला माझ्या बाईकवरती स्वतःचा काढायचा होता, पण आता ते पॉसिबल नाही कारण की आपल्याकडे कंट्रोलरचा माउंट नाही आहे गाडीवर. ते लोक काय करतात बेसिकली गाडीवरती कंट्रोलरच्या माउंटवरती RC कंट्रोलर ठेवतात आणि त्याच्याने कंट्रोल करतात. मग मी म्हटलं माझं नाही तर सिद्धार्थ आहे ना, मग सिद्धार्थला फोन चालू ठेवला होता आणि सिद्धार्थशी बोलत बोलत तो म्हणजे चांगलं हे करून तो शॉट घेतला आहे. कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आता बॅक टू रोड. हा रोड आता आपला तो वालाच आहे, कालवालाच आहे. बाकी जो पहिला होता ना चांगला तो आता इथंच येऊन जॉईन झाला आहे. तर पोचलो आहे आम्ही सिन्नरला. आणि आता सिन्नर हे असं नाही आहे, सिन्नर खूप चांगलं आहे. बाहेर खूप चांगलं होतं. इकडनं गुगलने आतल्या रस्त्याने आणले कुठल्या तरी. तर आत्ता हे इकडं आहे बघा, समोर आहे गोंडेश्वर टेम्पल. वा 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 भाई, खूप जुनं आहे, खूप जुनं यार. सिरियसली, आर यू सीरियस? ओ भाई साहब, क्या कहने, क्या बात है. खतरनाक आहे, खतरनाक. तर इथं सावळी आपण आहोत नाशिक जिल्ह्यातील सिन्नरच्या भूमीत. इतिहासाच्या पानांमध्ये दडलेले एक अद्भुत रत्न हे आहे गोंडेश्वर मंदिर. सुमारे 800 ते 900 वर्षापूर्वी यादव राजवटीत उभारलेले हे भव्य शिवमंदिर. हेमाडपंथी स्थापत्य शैलीत काळ्या दगडात कोरलेले प्रत्येक शिल्प जणू काही कथा सांगते. मंदिराच्या मध्यभागी विराजमान आहेत भगवान महादेव आणि समोर भक्तिभावाने बसलेला नंदी. पंचायतन रचनेत बांधलेले हे मंदिर 4 दिशांना देवतांचे साक्षीदार ठेवून आजही अभिमानाने उभे आहे. रामायण, महाभारत आणि विविध देवतांच्या मूर्ती
या मंदिराच्या भिंतींवर जिवंत झाल्यासारख्या वाटतात. श्रावण महिन्यात आणि महाशिवरात्रीला इथे भक्तांची गर्दी उसळते, कारण गोंदेश्वर म्हणजे केवळ मंदिर नाही तर श्रद्धा, इतिहास आणि कलेचा संगम आहे. ही आहे आपल्या महाराष्ट्राच्या वैभवाची ओळख, गोंदेश्वर मंदिर, सिन्नर. तर दर्शन झालं आहे आपलं. खूप मस्त आहे मंदिर. फक्त इथं ड्रोन वगैरे उडवायला अलाउड नाही आहे. बाकी तुमचे DSLR कॅमेरा वगैरे अलाउड नाहीत. फोन अलाउड आहे, ड्रोन नाही अलाउड. पण खूप भारी दर्शन झाले. कोण नाही, गर्दी नाही जास्ती, काय नाही. फक्त गरमी खूप वाढली आता, खूप गरम होतं आहे. आणि गाडीत राहिलं आहे 120 किलोमीटरचं फ्यूल, तर गाडीत पेट्रोलसुद्धा घ्यायचं आहे. ओके, तर जाऊया आता. इकडनं मॅप लावला आहे. घर आहे 189 किलोमीटर. आता आपल्याला जेवायला पण थांबायचं, कुठेतरी चांगलं ठिकाण बघून जेवायला पण थांबू. सो आता हा व्हिडिओ खूप मोठा झाला असेल. व्हिडिओ आपण इथंच थांबूया आणि रिटर्निंग जर्नीचा एक व्लॉग काढू, आपण व्लॉग बनवू. सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला, ड्रोन शॉट्स वगैरे कसे वाटले, नक्की मला कमेंट करून सांगा. आणि अजून काही तुम्हाला कुठे लोकेशन काय बघायचं असेल, तुम्हाला जे काय आवडतं आहे, नाही आवडतं आहे, सगळं कमेंट सेक्शनमध्ये सांगा. सो आतासाठी एवढंच आहे. आय होप यू लाईक दिस व्हिडिओ. इफ यू आर न्यू टू माय चॅनल, प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. इफ यू लाईक द व्हिडिओ, हिट द लाईक बटन. शेअर अँड कमेंट पण जरूर करा. राईट सेफ अँड बी सेफ गाईज. टाटा, बाय बाय अँड टेक केअर.